हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील कल्लापाना आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांच्या ऊसाला एकरकमी FRP प्रमाणे रक्कम देण्यात येणार असल्याची घोषणा माजी मंत्री व ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी केली। शनिवारी झालेल्या 36व्या वार्षिक सभेत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार कल्लापाना आवाडे होते। या सभेला आमदार डॉक्टर राहुल आवाडे, कल्लापाना आवाडे, जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासो चौगले, प्रकाश दत्तवाडे, चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती लाभली। प्रकाश आवाडे म्हणाले, गत हंगामात कारखान्याचे 19 लाख टन गाळपाचे लक्ष्य होते, मात्र केवळ 84 दिवसच गाळप झाल्याने 13,55,000 टन ऊस गाळप झाला। यावरून 16,70,000 साखरेची पोती तयार झाली। शेतकऱ्यांना अधिक चांगले उत्पादन घेता यावे म्हणून आम्ही AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या तंत्रज्ञानासाठी टॉवर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। कारखान्याच्या वतीने ऊस विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना युरियाची 2 पोती जादा देण्यात येणार असून ऊस पिकावर कीड नियंत्रणासाठी ड्रोन फवारणीचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच रत्नापाना कुंभार धडक पाणीपुरवठा योजना कारखान्याच्या वतीने चालवण्यासाठीही प्रयत्न होणार असल्याचे आवाडे यांनी स्पष्ट केले। सभेत कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी नोटीस वाचन केले। सभासदांनी एकमताने सर्व ठराव मंजूर केले। उल्लेखनीय कार्याबद्दल आमदार राहुल आवाडे, स्वप्नील आवाडे यांचा व्हाईस चेअरमन बाबासो चौगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केले। 95 वर्षाचे कल्लापाना आवाडे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले, हा कारखाना आज जगात नावलौकिक मिळवत आहे। हे यश सर्व सभासदांच्या एकजुटीचे आहे। पुढील वाटचालीत तरुणांनीही सहकार्य करून कारखाना देशात क्रमांक 1 वर आणावा। सभेला बेडगे, अण्णासो गोटखिंडे, प्रशांत कांबळे, सुनील पाटील, चंद्रकांत पाटील, मंगलराव माळगे, अण्णासो मोजे, शिवराज नाईक, सरपंच संगीता नरदे आदी मान्यवर उपस्थित होते। शेवटी व्हाईस चेअरमन बाबासो चौगले यांनी आभार मानले।